नमस्कार. तुमचं माझ्या थॉटकास्टर्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी नेहमी तुमच्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन पॉडकास्ट करण्यासाठी येत असते आणि तुम्हीही मला आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. असाच तुमचा जो प्रतिसाद आहे, तुमचा जो सपोर्ट आहे, हा असाच माझ्यापर्यंत मला नेहमी तुमचा राहू दे, यासाठी मी तुम्हाला विनंती करीन आणि नवीन जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर पॉडकास्ट आवडली तर शेअरही करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. Instagramवरती सुद्धा थॉटकास्टर्स नावाचं पेज आहे. तिथे तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओजबद्दल माहिती मिळेल आणि जरूर तुम्ही ते वेळात वेळ काढून त्या पॉडकास्ट ऐकण्याचा प्रयत्न करा आणि अनेक वेगवेगळे विषय, काही अनटच्ड असेही विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. आणि हे जे चॅनल आहे मल्टीलिंग्वल आहे. याच्यामध्ये हिंदी, मराठी या दोन्ही भाषांमधून कदाचित इंग्लिशमधून सुद्धा जर गरज असेल तशा पॉडकास्ट केल्या जातील यापुढे यापुढे सुद्धा. तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला गरज असेल तर ती मी तुम्हाला विनंती करते. अ, आज मी तुमच्यासमोर एक पॉडकास्ट घेऊन आलेली आहे आणि आजच्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत त्या आहेत केतकी म्हसकर. त्या न्यूट्रिशनिस्ट आहेत, आहार तज्ज्ञ आहेत. अ, त्यांचं फेसबुकला वृंदावन नावाचं एक पेज आहे आणि तिथे त्या न्यूट्रिशन रिलेटेड नाही, पण झाडं, फुलं, पानं, कीटक, पक्षी, प्राणी अशा जो आपला विविधतेने नटलेला किमयागार असा जो निसर्ग आहे, तर त्याविषयी खूप छान माहिती सांगतात. तर आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. अ, आपल्याला प्रत्येकालाच म्हणजे वाढत्या शहरीकरण जे झालेलं आहे, सगळीकडे सिमेंटची जंगलं आणि अ, झाडं दृष्टीस पडत नाहीत आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा असं वाटत असतं एक कुठेतरी, की आपलंही एक असं छान कौलारू, टुमदार घर असावं गावाकडे कुठेतरी आणि तिथे छान अंगण असावं, तुळशी वृंदावन असावं, भरपूर झाडं, फुलं अशी नटलेली असावीत. असं एक स्वप्न बऱ्याचदा आणि त्यासाठी तो जो एक निसर्गाची जी एक ओढ आहे, ती इन्स्टिंक्ट आहे. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी. त्यासाठी आपण बऱ्याचदा वीकेंड्सला आपण कुठे ना कुठे निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर असंच त्यांनी हा म्हणजे नुसतं वीकेंडपुरता मर्यादित न ठेवता त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्या स्वतः मुंबई सोडून नेरळ जे गाव आहे सगुणा बाग, तर तिथे जाऊन त्या राहायला त्यांनी तिथे मुलांना घेऊन त्यांनी तिथे त्या राहायला सुरुवात केली आणि निसर्गाशी अत्यंत जवळचं असं त्यांचं नातं आहे आणि त्यांच्याशी आपण आज खूप गप्पा मारणार आहोत. तर कुठेही जाऊ नका. एक सुंदर पॉडकास्ट तुमची वाट बघत आहे. नमस्कार केतकीताई. नमस्कार. थँक यू, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आलात. तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचे व्हिडिओज मी धन्यवाद. तुमचे फेसबुकला जे तुमचे पेज आहे वृंदावन, त्याचे व्हिडिओज मी बरोबर. खूप बघते, फॉलो करते आणि मला तुमची जी सांगण्याची जी पद्धत आहे एकदम असं स्ट्रेट, त्याच्यामध्ये बाकीचा हं. फापट पसारा काही नसतो. खूप टू द पॉइंट असतं, ते खूप छान वाटतं आणि ते लोकांनाही खूप आवडतंय आणि ती एक झाडापानांची किंवा निसर्गाची एक नैसर्गिक आहे ती जी ओढ असणं माणसाला, तर ती खरं सगळ्यांनाच आहे. आहे. पण शहरीकरणामुळे सगळं आता बिघडलेलं आहे वातावरण. आपल्यालाही त्याबद्दल अनेक वेळा बोलणंही झालंय आणि पण कसं आहे ना, मला तुमचं यासाठी कौतुक करावंसं वाटतं, कारण शहरात राहून पहिल्यांदा सुरुवातीला, तिथनं हं. राहून मग पुन्हा खेड्याकडे जाणं आणि तिथे राहून तिथे जाऊन राहणं, हे जे प्रत्यक्ष पाऊल उचलणं जे आहे ना, त्याच्यासाठी मला ते खूप कौतुकास्पद आहे. कारण नुसतंच बोलणारे लोकं खूप असतात, प्रत्यक्ष बरोबर आहे. कृती कुणी हं. करत नाही. तर खरं आहे. त्यासाठी अगदी मी तुमचं म्हणजे खूप कौतुक करावंसं वाटतं आणि हे जी तुम्ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवता ही खूप गरजेची आहे. तर मला आणि तुम्हाला एक मोठा पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, की न्यूट्रिशनिस्ट आहात म्हणजे आहार तज्ञ, म्हणजे या बरोबर. क्षेत्रातलं म्हणजे बॉटनी, वनस्पतीशास्त्र ह्यातली डिग्री तुमच्याकडे नाहीये. म्हणजे ह्यातलं शिक्षण तुम्ही प्रत्यक्ष घेतलेलं नाहीये. पण तरी सुद्धा नाही. या सगळ्याबद्दलची, निसर्गाबद्दलची झाडं, पानं, फुलं, कीटक याबद्दलची एवढी प्रचंड माहिती तुम्ही कसं तुम्ही स्वतःला डेव्हलप केलत?
तर ऍक्च्युली हे वृंदावन जे आहे, वृंदावन कृषी पर्यटन हे आमचं नेरळला आहे. हं. म्हणजे माथेरानच्या एकदम पायथ्याशी, आणि असं अजूनही तिथे ग्रीन झोन आहे. तिथे अजून भरपूर झाडी आहे. ओके. आता खूप डेव्हलपमेंट सुरू झाली आहे, पण तरी अजूनही खूप झाडी आहे. आणि माझं सगळं लहानपण सुद्धा हे नेरळलाच गेलेलं आहे. सगुणाबाग नावाचं जे कृषी पर्यटन केंद्र, जे आता हल्ली सगळ्यांना खूप तसं प्रसिद्ध आहे, हं. सुप्रसिद्ध आहे, सगळ्या पाहुण्यांना खूप आवडतं. आणि तिथे ते माझं माहेर. म्हणजे मी सगुणाबागेची मी मुलगी आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे माझे वडील शेखर भडसावळे आणि माझी आई अनुराधा भडसावळे हं. ह्यांनी मला लहानपणापासून खूप, म्हणजे असं शेतामध्ये ते तशाच वातावरणात मी तसंच आयुष्यभर तसंच वाढलेली आहे, तसंच अच्छा. राहिलेली आहे. हं. आणि माझे वडील आम्हाला खूप सगळे कामाला, आणि खूप आम्ही कामं केले त्यावेळेला. खूप आमच्याकडे माणसं नव्हती, कामगार नव्हते, आणि मग अशा वेळेला आम्ही स्वतः फॅमिली मेंबर्स, म्हणजे ही सगळी आपली भारताची संस्कृतीच ती आहे की सगळी हं. फॅमिली मेंबर्स, सगळ्या कुटुंबांनी सहज ते सगळं आपलं शेती करायची असते. तर तसं आम्ही खूप आणि आमच्या वडिलांनी सुद्धा आमच्यावर खूप कामं टाकत गेली. आमची शिक्षण खूप अतिशय डिफिकल्ट परिस्थितीत, म्हणजे खूप लांब शाळा होती, आणि आई पण तिथे शिक्षिका होती. आणि अच्छा. आई बॉटनिस्ट आहे, त्याच्यामुळे आईने ओके. आम्हाला खरंच हे सगळं खूप लहानपणापासून फुल उघडून दाखवायचं, त्याच्यात काय आहे ते दाखवायचं, पानाची मागे कसं आहे ते, कसं आहे, किंवा किडा कसा आहे, कोळी कसं आहे, हे सगळं आम्हाला तिने खूप शिकवलं अच्छा. लहानपणापासून. आणि बाबांनी प्रॅक्टिकल ज्ञान दिलं, खेकडा कसा पकडायचा, मासे कसे पकडायचे, ओके. आणि साप कसे पकडायचे, सापांची भीती घालवली. तर हे सगळं लहानपणापासून बघून बघून हे सगळं माहिती आहे. संस्कार. आता सुद्धा आम्ही अशाच ठिकाणी तसे संस्कारच आता सुद्धा झाले अशाच ठिकाणी तुमच्यावर. हो. आणि आता सुद्धा अशाच ठिकाणी आम्ही राहतो, की आता, आणि आता तर वय एकदम कळतं आहे, त्याच्यामुळे माहिती आणि सगळी क्युरिओसिटी आधीपासून, लहानपणापासून तिला खत पाणी घातलं गेलं, आणि आता ती क्युरिओसिटीला एकदम फळाला आली. तर हं. त्याच्यामुळे ते हे सगळं माहिती आहे. ओके. म्हणजे लहानपणापासूनच हे सगळं तुमचं तुम्ही लहान म्हणजे त्याच्यासाठी वेगळं मग शिक्षण पुस्तकं घेतलेलं नाहीये. वाचणं हां. नाही पण त्यासाठी वेगळी पुस्तकं वाचणं किंवा आता बरेच इन्फॉर्मेशन आपल्याला ऑनलाईन पण अवेलेबल असते. तर तेही हम्म. तुम्ही प्रयत्न करता का अजूनही त्याच्यामध्ये नवीन-नवीन शिकण्याचा? खूप खूप शिकायला, म्हणजे खूप पुस्तकं, म्हणजे पुस्तकं तर नाही वाचणं होत माझं. हां. पण वेळ होत नाही. आता बरीचशी ह्याच्यातली जी मी सांगत असते माहिती, ही सगळी बरीचशी मला ऑलरेडी माहिती असते. अ, आणि त्याच्या बाजूनी जी काही थोडीशी त्याला जरा टेक्निकल, म्हणजे मला जे माहिती आहे ते बरोबर आहे की नाही हे हं, हं. पडताळून थोडंसं बघावं हां. लागतं. पण ते गुगलवरती आणि चॅट जीपीटी सध्या जे आहे त्याच्यावरती बरंचसं ज्ञान अगदी सहज अवेलेबल असतं. हं. तर त्याच्यामुळे फक्त मला माहिती आहे ते बरोबर आहे की नाही हे फक्त थोडंसं पडताळून बघावं लागतं. तेवढं फक्त. आणि मुख्य म्हणजे माझी माहिती सगळ्यांना आवडते आणि सहज सांगता येते मला. याचं कारण माझं त्याच्यात शिक्षण झालेलं नाही असं मला वाटतं. कारण बरोबर आहे. जेवढं जास्त शिक्षण होतं तेवढं आपण सोपं नाही करू शकत. तेवढं हं, आपल्याला ते बरोबर आहे. कॉम्प्लेक्स, असं हे पण महत्वाचं आहे, हे पण महत्वाचं आहे असं वाटत जातं. करेक्ट, पण तसं करेक्ट. काही मला वाटत नाही. माझं सगळं तसं म्हटलं तर सुपरफिशियल असतं. पण हल्ली लोकांना हे एवढं सुद्धा, म्हणजे खूप रेअर झालेलं आहे आणि माहिती नसतं. त्याच्यामुळे लोकांना ते, म्हणजे बऱ्याच ऑडियन्सना ते आवडतं खूप. आवडतं. हो, बरोबर. नाही खरं आहे, बरोबर आहे आणि हा पॉइंटही आहे, की कदाचित शिक्षण असेल तर आपण खूप डिटेलमध्ये त्याच्यामध्ये डीप जायचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि हे जे वृंदावन आहे, तर हे सगुणा बाग म्हणजे हे माथेरानच्या जवळ आहे. मग बरोबर. तिथे जी शेती होती, ती तुमची जी शेती आहे, तर त्याच्यात काय म्हणजे महत्त्वाची कोणती पिकं आहेत त्याच्यामध्ये? आता वृंदावन जी आहे ही शेती आहे असं नाही म्हणता येणार. हे जंगलच आहे. असे टेकडी आहे, डोंगर उतार आहे. आणि डोंगर उतारचा प्रॉब्लेम असा होतो, की एका बाजूचं ऊन, सूर्यप्रकाश त्याला मिळत नाही. आणि आमच्याकडे झाडी खूप असल्यामुळे शेतांना झाडी कमी लागते. हां. त्याच्यामुळे शेतांची खूप जागा जाते. त्याच्यामुळे शेती अशी खूप मोठ्या प्रमाणात अशी काही नाहीये. हं. पण आम्हाला लागतं तेवढी किचन गार्डनमध्ये आम्ही भरपूर भाज्या काढतो. अच्छा. आम्ही, आमची माणसं, आमच्याकडे काम करणारी माणसं, आमचे पाहुणे, आमचे जे येणारे जे नातेवाईक असतात, सगळ्यांना देऊन पुरून उरते आम्हाला भाजी. अच्छा. तर अशी भरपूर भाजी आम्ही खूप काढतो. म्हणजे वेलवर्गीय काही भाज्या असतात, हं, दुधी, घोसाळी किंवा असं काही, किंवा वाल असतो, हं, कडवा वाल, काही कंदमुळं असतात. ह्या अशा सगळ्या प्रकारच्या आम्ही भरपूर त्याच्यातनं काढतो. पण ते हं. आम्हाला असं खूप लांबच्या लांब अशी शेती आहे आणि असे खूप मोठे वाफे आहेत असं नाही होत. हां. थोडीशी जागा आम्ही रिकामी करतो, थोडीशी जागा असते त्याच्यामध्ये त्याला ते आम्ही शेती करतो. अच्छा. म्हणजे तुमचे जे व्हिडिओज असतात त्याच्यात जे दिसतं ते सगळं जंगलच आहे ॲक्चुअली. हो, सगळं ते आमचं जंगलच आहे, आणि अच्छा. जंगल ही वेगळी वेगळी सिस्टीम आहे. आणि शेती ही पूर्णपणे वेगळी सिस्टीम आहे. बरोबर, शेतीला बरोबर.
मेंटेन करावं लागतं. जंगलाला तसं थोडंसं म्हणजे ते जंगल हे सेल्फ सस्टेनिंगच आहे. तर त्याच्यामुळे हं. आम्हाला ते जरा खूप जास्त मेंटेन नाही करावं लागतं. हां, हां. पण म्हणजे लहानपणी तुम्ही जे म्हणालात, की तुमची लहान असताना जी तुम्ही बाबांना मदत करायचात, तर तेव्हा मात्र ती प्रॉपर सगळं शेती शेती आहे. होती. ती प्रॉपर शेती आहे. हो. सगुणा बाग अच्छा, ही शेती आहे. अच्छा. ऍग्रिकल्चर लँडच आहे. खूप मोठी जागा आहे ती. हं, जवळ-जवळ 60 एकरची जागा आहे ती. आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे भात शेती आणि खूप संशोधन चालतं तिथे. हं, हं, वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतींच्या वेगवेगळ्या प्रकारांचं आणि सस्टेनेबल फार्मिंगचे सगळं खूप संशोधन चालतं. हं, आणि भात शेती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यावर म्हणजे खूप तिथे लागवड खूप होते. हं, हं, हं. अच्छा. तर आता सगुणा बागेचा जो विषय झाला, तर त्याच्याविषयी मी थोडं बोलीन. ॲग्रो टुरिझम हे आता खूप ठिकाणी ऐकायला यायला लागलंय. तर हे एक्झॅक्टली ही संकल्पना काय आहे, थोडंसं सांगाल का? हं. तर अॅग्रो टुरिझमचे आता खूप ठिकाणी ऐकायला यायला लागलंय. ते सगळं अॅग्रो टुरिझम असतं तसं नाही. हां. म्हणजे स्विमिंग पूल आणि रेन डान्स आणि ड्रिंक्स आणि ह्याला अॅग्रो टुरिझम नाही म्हणत. हं. अॅग्रो टुरिझम ची संकल्पना आहे ती ओरिजिनली माझ्या वडिलांनी सुरू केली असं आहे. अच्छा. म्हणजे सुरुवात जी झाली भारतामध्ये अॅग्रो टुरिझमला, कृषी पर्यटनाला, माझ्या वडिलांचं एक पुस्तक सुद्धा आहे, कृषी पर्यटन नावाचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी एक व्याख्या केलेली आहे, एक्झॅक्ट ती माझी पाठ नाहीये, पण मी तुम्हाला सांगते, कारण आम्ही तेच जपतोय. हं. तर जी आहे व्याख्या ती अशी आहे, की शेतकऱ्याने त्याच्या फळत्या फुलत्या शेतीवरती अ, पाहुण्यांचं केलेलं आदरातिथ्य आणि त्याच्यातून त्याला मिळणारं अर्थार्जन आणि ह्या सगळ्यामुळे घडतं असं, की जो येणारा पाहुणा असतो त्याला ह्या सगळ्या वेगवेगळ्या शेतीविषयी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकल्पांविषयी आणि किती अन्न तयार करणं ही किती अवघड गोष्ट आहे. ती हं. अगदी सोपी नाही. म्हणजे पैसे देऊन जर आपल्याला अन्न मिळत असेल, तर ते सगळ्यात सोपं आणि सगळ्यात स्वस्त गोष्ट आहे. ती अन्न तयार करण्यासाठी जी काही मेहनत करावी लागते, ती किती असते हे त्या येणाऱ्या पाहुण्यांना समजते. हं. आणि ह्या सगळ्यातून शेतकऱ्यांना त्याच्यातनं प्रतिष्ठा मिळते. हं. म्हणजे असं, की शेतकरी हे इतकं महत्वाचं काम करत असतो. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना, तुम्हाला शहरात ज्यांना राहत असतील त्यांना सगळ्यांना माहिती असेल, की एखादा आपल्या घरातला नळ बिघडला किंवा एखादं काहीतरी लिकेज असलं, तर ते आपल्याला करता येत नाही. आपल्याला कोणीतरी त्याच्यातला तज्ञ माणूस बोलवावा लागतो. बरोबर. आपल्याकडे पैसे देऊन सुद्धा जर तो माणूस नाही आला, तर ते हं. आपलं काम तसंच ते गळतच राहतं. तर तशीच परिस्थिती आहे. जर का शेतकऱ्यांनी शेती नाही केली, तर अन्नासारखी महत्वाची गोष्ट तयारच होऊ शकत नाही. आणि जर ती तयार नाही होऊ शकली, तर आपण जसे वाघ, सिंह जाऊन त्यांची शिकार करून खातात, तसं माणसांना आता ती प्रॅक्टिस गेलेली आहे. गेलेली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणं हे अगदी महत्वाची गोष्ट आहे आणि असा बरं. एवढा महत्वाचा शेतकरी आता सध्या खूप तसं म्हणलं तर दुर्लक्षित आहे. कोणी दुर्लक्षित. हो. त्याच्याकडे लक्ष देत नाही. हं. त्याला प्रतिष्ठा नाहीये. आणि तर आपण जेव्हा कृषी पर्यटन करतो, त्यावेळेला जेव्हा पाहुणा तिकडे जातो, त्यावेळेला शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीविषयी सगळ्यांना माहिती सांगतो आणि त्याच्या ते छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या मी नेहमी सांगत असते व्हिडिओजमधनं, की हं. त्या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं त्या शहरी बांधव जे असतात त्यांना खूप आनंद मिळतो. खूप वेगळं काहीतरी असं मिळवल्यासारखं वाटतं, की एखादा छोटासा किडा असला, एखादा मुंगी असली, एखादं त्यांनी काहीतरी काम, पण हे सगळं शेतकऱ्याला पण माहिती असायला पाहिजे. हं. आणि हं. शेतकऱ्यांना ते चांगल्या प्रकारे डिलिव्हर करता आलं पाहिजे. हं. तर हं. हे जर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे डिलिव्हर करता आलं, तर हे बरेच शहरी बांधव तिथे येऊन त्यांना, आणि जे शेतीतनं अदरवाईज उत्पन्न मिळत नाही, हो. तर ते बरोबर. उत्पन्न त्यांना मिळतं. हं. तर हा जो सगळा कॉन्सेप्ट आहे, हा कृषी पर्यटन हा कॉन्सेप्ट आहे, की अच्छा. ज्याच्यामध्ये एक छोटीशी काहीतरी कम्फर्टेबल आणि अशी एक व्यवस्थित सोय असावी राहण्यासाठी, की जिथे स्वच्छ बाथरूम्स असणं हे अगदी प्रायमरी गोष्ट आहे. आणि बाकी शेतकऱ्यांना त्यांच्या शेताविषयीची माहिती असायला पाहिजे. ते कोणत्या प्रकारचं झाडं लावतात, त्याचं पॉलिनेशनची वेळ कोणची असते. हं. छोट्या-छोट्या हं. माहिती आणि गोष्टी ती असतात. देता आली पाहिजे. शेतकऱ्यांनी देता आली पाहिजे. हां, ती ती डिलिव्हर सांगता करता आली आली पाहिजे पाहिजे. हं. चांगल्या पद्धतीने. हं. हां. बरोबर. कारण ते आणि पण महत्वाचं आहे ना? हं. त्याच्यातून हे जे काही एक रिलेशनशिप तयार होतं, ते याला हं. कृषी पर्यटन असं म्हणतात. अच्छा. आणि मग तिथे ऑब्व्हियसली म्हणजे जेव्हा कृषी पर्यटनाला जेव्हा टुरिस्ट येतात, म्हणजे लोकं येतात, व्हिजिटर्स, तर त्यांना याची पूर्ण कल्पना असायला पाहिजे, की आपण तिथे मजा करा तुम्ही, पण त्याचा त्रास तिथल्या बरोबर, कुठल्याही नैसर्गिक जे तिथला जो निसर्ग आहे त्याला होता कामा नये. तर ह्या बरोबर. आणि असं मग माहिती त्यामुळे असणं आपोआप अपेक्षित एक आहे. हो. हो, आणि एक निसर्गाविषयी पण एक आपुलकी निर्माण व्हायला त्यातनं मदत. आणि शिवाय शेतकऱ्यांचेच प्रॉडक्टवरती फक्त अवलंबून न राहता
हा एक बरोबर. त्यांना अर्थार्जनाचा एक मार्ग म्हणजे आहे. फक्त मजा करणं असं नाहीये. आपण असं म्हणू शकतो की एक स्टडी टूर आहे. एक हम्म. स्टडी टूर की हम्म. ज्याच्यातनं दोघांचाही फायदा होतो. बरोबर. माहिती पण मिळणार म्हणून म्हणलं की मजा करा, पण त्यांनी त्रास हानी नका पोचवू. कारण मला आता बरोबर. ह्याच्यावरनं आठवलं की काजव्यांचं, म्हणजे मी एक आर्टिकल वाचलं होतं त्याविषयी, की काजवे बघायला जायचं म्हणून एक हल्ली खूप त्याची एक ती टुरिझमचा हो. एक तो एक मोठा भाग झालेला आहे. लोक जातात त्याच्यावरती. मी एक वाचलं होतं आणि मला तेव्हा खूप वाईट वाटलेलं की तो जो काजवा म्हणजे तो नर असतो, तर तो हं. प्रकाशमान जो असतो तो नर असतो आणि तो उडू बरोबर. शकतो. पण मादी जी असते ती जमिनीवरती ती हे करत असते, म्हणजे काय म्हणूयात, सरपटत असते. तर तुम्ही जेव्हा ते बरोबर. बघायला जाता तुमच्या पायाखाली अशा कित्येक माद्या मरतात ह्याची तुम्हाला कल्पनाही नाहीये. तेव्हा मला ते खूप बरोबर. असं हे वाटलेलं, म्हटलं अरे काय हे, म्हणजे आणि माझ्या ठीक आहे. पायाखाली मरतात एवढं जास्त महत्वाचं आहे असं नाहीये. हा. पण आपण जे जातो त्यावेळेला खूप मोठा ग्रुप असतो आणि खूप हम्म. दिवे लावून जातो आणि मग त्यावर ते काजवे खूप कन्फ्युज होतात. आणि अच्छा. खूप एकतर ते नुसतंच तेवढं नाही, जेव्हा पर्यटक तिथे आले तिथे ते घाण करतात, कचरा करतात आणि अजिबात सेन्सिटिव्हिटी नसल्यासारखं ते काजवे गोळा करायचे, ते बाटल्यांमध्ये भरायचे. आणि हे जे सगळं करतात ते फार भयानक आहे. हम्म. पायाखाली आपल्या बरेच कीटक, बऱ्याच काही गोष्टी मरत असतात आणि जर का ते चुकून झालं तर विच इज ओके. पण जेव्हा आपण मुद्दाम करतो एखादी गोष्ट हानी पोहोचवण्यासाठी, की मुलांना आवडतात म्हणून काजव्या हातात पकडून द्यायचे किंवा असं काहीतरी करायचं किंवा तर कुठेतरी फिरायला गेल्यानंतर त्या झू मध्ये गेल्यानंतर त्या सिंहाला फटके हे करायचं, तर दगड दगड मारायची मारायचे. किंवा अजून कित्येक गोष्टी अशा करतात माणसं की जी प्राण्यांना अगदी इरिटेटिंग होऊ शकतात. हम्म. म्हणजे आपण हम्म. त्या प्राण्याच्या जागी आपण स्वतःला ठेवून बघायला पाहिजे की असं आपल्याला केलं की आवडेल का? आपल्याला जर कोणी पिंजऱ्यात बंद करून ठेवलं आणि असं जर कोणी केलं तर आपल्याला आवडेल का? तर बरोबर. ही एक सेन्सिटिव्हिटी यायला पाहिजे हम्म. सगळ्याच हम्म. पुढच्या जनरेशनमध्ये आणि त्याच्यासाठी आदल्या जनरेशनमध्ये. हल्ली पेरेंट्स एवढे कुत्र्यांना, मांजरीना घाबरतात, पालीना घाबरतात की म्हणजे फार भयानक. म्हणजे कुत्रा आमच्या इथे सगळे उतार आहे. पण हा. आमचा कुत्रा जर का तिथे आला तर त्यांना भीती वाटत नाही की आपण उतरून खाली आपलं डोकं फुटेल बाजूला हा. पडलो तर. पण त्या कुत्र्यापासून लांब जायचं असतं. तो कुत्रा हा. काहीच करत नाही. हा. बरोबर. पण म्हणजे ही जी गोष्टी आहेत एवढं घाबरणं हे काही एवढं हं, योग्य नाही. हं. पण निसर्गाच्या जवळच जाणं आपण खूप गरजेचं आहे, म्हणजे बरोबर. आणि माणसाने. हे पुढच्या जनरेशनला आपण ती भीती ट्रान्सफर करतो. बरोबर आहे. आपण खरंय. स्वतः घाबरतो आणि पुढच्या जनरेशनला नको हात लावू. पण मुलांना कसं इंटरेस्ट असतो, त्यांना करायचं असतं. म्हणून आम्ही लहान मुलांचे कॅम्प्स पण घेतो की जिथे अच्छा. आई-वडील नसतात. हां, ओके. बरोबर आहे. आणि कारण आणि मला असं हे पण म्हणायचं आहे, जनरेशनविषयी आपण आता बोललो, तर ही जी पुढची जी पिढी आहे ना, म्हणजे जी आता साधारण एक 8-10 वर्षाच्या पुढ थोडे 12-13 बरोबर. वर्षाचे आणि त्याच्या खालचे. तर माझं असं मत आहे, की जी काही निसर्गाची जी काही हानी आहे, ती आपल्या पिढीने आणि आपल्या आधीच्या पिढीने केलेली आहे. आणि आता जे बरोबर. काही होप्स आहेत, ते या पुढच्याच खरं तर मुलांकडनं आहेत आणि त्यांना ते शिकवणं. पण त्यासाठी त्यांच्या पालकांनी, तुम्ही म्हणता तसं, आधी पालकांनी ते आत्मसात करणं गरजेचं आहे. तेव्हाच मी याच्यावरून तुम्हाला एक बरोबर. सांगते. मी काही वर्ष शिक्षिका म्हणून नोकरी केली. तर मी सांगायचे मुलांना, की गाडीत न जाताय ना, चिप्स खाताय ना, नका ना टाकू बाहेर. तुम्ही, तुमची बॅग असते की तुमची कार आहे, बाजूला जागा असते, तिकडे ठेवा. तर मुलं आम्हाला मला म्हणायची की ना, त्याचा मला उपयोग नाही. मम्मीनी सांगितलं टाक. हां. तर हे काय अगदीच उपयोग म्हणजे, होतो का? हां. पण तरी सुद्धा मुलांना आपण सांगत राहणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचंच हे पुढे भविष्य जे आहे त्यासाठी ते गरजेचं आहे. आणि खरंय. आणि अजून एक मला विचारायचं होतं, एक खूप इंटरेस्टिंग आहे तो टॉपिक, की मला खूप आवडतो, की आपले जे भारतीय जे सणवार आहेत, तर त्याचा आणि झाडांचा, जसं तुमचं गौरी गणपतीच्या वेळेसचा मी पत्रींविषयीचा व्हिडिओ बघितला होता. हो. तर हो. त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? कारण मी असं ऐकलं होतं, की जे सगळ्या ज्या पत्री आहेत, तर त्याच्यामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म आहेत. तर बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का? आपले जे सगळे सणवार आहेत किंवा आपले म्हणजे हिंदू धर्माचे जे काही देव आहेत त्यांना सगळ्यांना अशी एक ना काहीतरी कोणची वनस्पती आवडत असते किंवा एखादा कोणता तरी प्राणी आवडत असतो किंवा एखादा काहीतरी आवडत असतं की जे नैसर्गिक आहे. हम्म. आणि ह्या सगळ्यातून मला असं वाटतं की एक अवेअरनेस असेल की आपण अ, देवाला आवडतं म्हणून
आपण तरी त्याचे संवर्धन करू. देवाला आवडतं म्हणून तरी आपण ते त्याच्यात त्या वनस्पतीच्या जवळ आपण जाऊ, त्याला शोधण्याचा प्रयत्न करू. निदान तेव्हा तरी आपण ती फुलं आणण्याचा प्रयत्न करू, तेव्हा निदान तेव्हा तरी आपल्या जंगलात जाता येईल. तर आणि जी सहज शक्य नाही वनस्पती, अशा पण वनस्पती असतात म्हणजे ज्या आपल्या अंगणात लावता येत नाहीत, अशा पण हम्म. गोष्टी जशी हम्म. गौरीची फुलं असतात, ती अंगणात लावून येत नाही. हम्म. तिलासाठी जंगलात जावं लागतं. किंवा ती जी हा. कळलावी कलई जी फुलं आहे, ती अशी आपल्या समोर येत नाही, तिला आणावं लागतं कुठून तरी. हम्म. हम्म. तर ह्या अशा बऱ्याच वनस्पती असतात. आता गणपतीला दुर्वा आवडतात आणि त्याचं हम्म. वाहन उंदीर आहे. म्हणजे हा. उंदराला तर आपण अजिबात, उंदीर आपल्याला आवडत नाही, पण निदान आवडत गणपतीचं नाही. वाहन आहे म्हणून आपण निदान त्याच्याकडे जरा प्रेमाने बघू. हो, किंवा बरोबर. महादेव शंकरांच्या गळ्यामध्ये साप असतो. हम्म. किंवा मारुतीचं वानर किंवा माकड ह्याच्यासारखं आपण त्याच्याशी रिलेट करतो. हो. तर हे सगळे जे प्राणी आहेत, किंवा आता मारुतीला रुईची पानं आवडतात, रुईची हम्म. फुलं आवडतात. हम्म. खरं तर रुई ही विषारी वनस्पती आहे, हा. पण तिचे फायदे सुद्धा खूप आहेत. त्याचा जो अच्छा. चीक असतो तो करोजिव्ह इफेक्ट असणार आहे. म्हणजे त्याचा रुईचा जो चीक आहे तो जर डोळ्यात गेला तर डोळा जाऊ शकतो. हो, हो. पण जर का त्याला काटा गेला आपल्याला, तर आम्ही काटा उकरून त्याच्यामध्ये जर का रुईचं चीक घातलं, किंवा नखामध्ये कधी कधी काटा जातो की जो काढता येणं इम्पॉसिबल असतं, मग त्यावेळेला ते जर का थोडंसं उकरून त्याच्यात रुईचं चीक जर घातला, तर तो काटा 4-5 दिवसांनी असं नुसतं दाबला तरी सुटकीने बाहेर येतो. हो, हो, हो. त्याचं कारण म्हणजे त्याचा करोजिव्ह इफेक्ट आहे. तो असं पोखरत पोखरत जातो आतमध्ये स्किन. अच्छा. हम्म. हम्म. तर ही सगळी जी आहेत, कित्येक वनस्पती आहेत की ज्या आपण देवांना वाहतो. तर बेलाचे खूप महत्व आहे. कित्येक रसांमध्ये त्याच्यामध्ये बेलाचं महत्व आहे. हम्म. किंवा ही जी हळदीची फुलं आपण आणतो, ती हळद सुद्धा आपल्याला माहितीच आहे की किती तिची औषधी गुणधर्म खूप आहेत त्याचे. बरोबर. जसं कळ लावी कलईचं सुद्धा त्याची मुळं असतात. त्यांनी जे बाळंतीण स्त्रिया असतात त्यांना पोटात जर का कळा येत नसतील, लेबर पेन्स होत नसतील, तर हम्म. त्याच्यासाठी ते मुळं देतात. म्हणजे मग तिला लेबर पेन्स येऊन त्याच्यातनं लवकर मोकळी होऊ शकते. म्हणून तिचं अशा नाव सगळ्या असं आहे बऱ्याचशा का? वनस्पती, म्हणून तिचं नाव कळ लावी आहे. अच्छा. ओके. खरी ग्लोरिओसा लिली म्हणतात तिला इंग्लिशमध्ये. अच्छा. आणि अशा कितीतरी कितीतरी वनस्पती. तुळस आहे, तुळस तर किती, तिला माहितीच इफेक्ट आहे. किती आहे. हा, म्हणजे हा, तुळस, हळद या गोष्टी माहिती आहेत सहसा, की कारण त्याचे एक हम्म, हम्म. औषधी गुणधर्म आहेत. तर हे खूप खूप इंटरेस्टिंग आहे हे, की खूपच इंटरेस्टिंग. जो संस्कृतीचा आपला जो अविभाज्य भाग आहे, तो तर त्याच्याकडे आपण थोड्या वेगळ्या दृष्टीने जर बघितलं, म्हणजे जर विरोध होत असतो विनाकारण, तर त्यांनी पण थोडा दृष्टिकोन जर बदलला तर हे खूप छान आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. एक्झॅक्टली. हो. हो. म्हणजे आणि आता आपल्या पूर्वजांनी आपल्याला खूप निसर्गाशी कनेक्ट होऊन राहायला शिकवलंय, किंवा असं त्यांनी त्या पद्धतीने सण केलेत. वटपौर्णिमा आहे, आता हल्ली वटपौर्णिमा म्हणजे वडाची झाडं तोडून आणायची ना घरात, तसं नाहीये ते. खरं तर तुम्ही वडाच्या झाडांच्याकडे हा, जायला मग पाहिजे, आणि तिथे जाऊन तेवढं ते काय म्हणजे त्याच्यातनं नवरा मिळेल की नाही 7 जन्माचं, ते तो ते नंतर. माहित हो. नाही. पण पण निदान वडाच्या झाडाखाली जावं, तेवढं त्याचं ते तेवढं संवर्धन व्हावं, हे त्याच्या मागचं हम्म. कारण. हम्म. हम्म. आणि हे आता वडाचं झाडाचं म्हणालात तुम्ही, तर मला असं विचारायचं आहे की बऱ्याच जण वृक्षारोपण किंवा हे असे इव्हेंट्स बऱ्याच कंपनीज वगैरे करत असतात. तर हे जे बरोबर. वृक्षारोपण केलं जातं, तर त्यामध्ये खरं तर जे आपले भारतीय वृक्ष आहेत, तर कारण ते भारतात त्याची जी मुळं आहेत ती भारतात रुजलेली आहेत. आपली माती, आपली हवा. मग तिथे खरं म्हणजे जे बाहेरचे वृक्ष आहेत, बाहेरून आलेले, तर ते वृक्ष मग तिथे जर लावले तर त्याचा तेवढा जो आपल्याला अपेक्षित परिणाम आहे तेवढा दिसत नाही. तर असं होऊ शकतं ना? हे खरं आहे ना? म्हणजे शक्यतो आपली जी असं झाड आहेत. दोन्हीकडून होऊ शकतं. कधी कधी ते वृक्ष इन्व्हेजिव्ह होतात, म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पीशीज म्हणून ते कधी कधी होतात, आणि कधी कधी ते रुजतच नाही. अशी बरीच झाडं आहेत. पण हे जे तुम्ही म्हणताय की जे परदेशी वृक्ष आणि स्वदेशी वृक्ष, शेवटी झाडं ती झाडं आहेत. ती जसं माणसं ते माणसं आहेत. ती कोणत्याही जाती धर्माची काना असे ना. जर का एखाद्या राजाला रक्त पाहिजे असेल, तर तो रस्त्यावरच्या माणसाचं रक्त आणि राजाचं रक्त हे एकसारखंच आहे. त्याच्यामध्ये एकसारखंच आहे. काही हं, कुठेही हं, फरक काहीच नाहीये. हं, किडनी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये फरक काही नाही. देवाने काहीच फरक केलेला नाही. हं. फक्त ती जी स्वदेशी झाडं आणि परदेशी झाडं हे आपल्यासाठी आहे. म्हणजे आपण इथे कोणची झाडं लावायला पाहिजे. जर का जंगलामध्ये झाडं लावायची असतील, जर का रस्त्याच्या कडेला लावायची असतील, तर ती स्वदेशीच लावायला पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की ती आपल्याकडचं त्यांना सगळं माहिती आहे. त्यांची जेनेटिक्समध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये कुठेतरी ते लिहून ठेवलेलं असतं की हे असं, ह्याच्यानंतर पावसाळा येईल, ह्याच्यानंतर उन्हाळा येईल, ह्याच्यानंतर असं येईल. हो. आणि त्याच्यामुळे त्यांना ती माहिती असते. त्याच्यामुळे त्यांची सस्टेनेबिलिटी जास्त असते. आपल्याकडची पक्षी, कीटक हे त्या दृष्टीने
बनवलेले असतात आणि ते त्याप्रमाणे त्या झाडांना अटॅच होतात, त्या झाडांना ते अट्रॅक्ट होऊन तिथे जाऊन तिथे घरटी बांधतात, तिथे बसतात, तिथली मध पितात. हे सगळं त्या हम्म. पक्ष्यांना पण माहिती आहे. पण आपल्याकडे कसं होतं की आधी जंगलतोड होते हम्म. आणि जंगल पूर्ण बोडके झाले की मग कुठची तरी पटापट वाढणारी एखादी परदेशी व्हरायटी आणायची. ग्लिरिसिडी हा त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि ग्लिरिसिडियाची झाडं ही कित्येक तकड्यावरती कित्येक जंगलांमध्ये आधी जंगलतोड केली आणि नंतर ती झाडं लावून टाकली आणि त्याच्यानंतर ग्लिरिसिडिया इतकं फटाफट वाढलं की नंतर ते हम्म. म्हणतात आता इन्व्हेसिव्ह स्पीशीज त्यांनी डिक्लेअर करून टाकलं. तर ही अच्छा मग. अशी जी गोष्ट आहे ही होता कामा नये, कारण ही मोनोकल्चर झालं. म्हणजे जसं हम्म. शेती करतो आपण, जसं भात लावतो, भात लावलं की ते शेती ही कशी मोनोकल्चर आहे. आपण एक भात आणि एक वाल आणि एक भात आणि एक वाल लावत नाही, आपण सगळ्यांचं सगळं शेत भात लावतो. तसं जर अख्खच्या अख्खे डोंगर जर का आपण एकच कल्चर एकच प्रकारचं झाड लावलं तर ते इन्व्हेसिव्ह होणारच आहे. हम्म. जंगल ही जी इकोसिस्टीम आहे ही सगळी कॉम्प्लेक्स आहे. ती अनेक वेगवेगळी झाडं, अनेक वेगवेगळी किडे, मुंग्या, मशरूम्स असं सगळं एकत्र येऊन ती इकोसिस्टीम बनायला पाहिजे. हम्म. आपण डोंगरांवरती शेती नाही करू शकत. जसं आता आपण अनेक अशा वनस्पती आहेत की ज्या आपण परदेशातनं आणल्यात आणि आपल्या होऊन गेल्या. आता हा. आपलं जे साबुदाणा आपण आपल्या उपासना चालतो सगळ्या अगदी महत्वाचे, तो साबुदाणा कसावा जे झाड आहे हे ऍक्च्युली आफ्रिकन झाड आहे. अच्छा. ते ही आफ्रिकेहून आलेली झाडं आहेत. कित्येक बांबूच्या व्हरायटीज ह्या चायनामधनं कुठून कुठून आलेल्या आपल्याकडे आहेत आणि आपण त्याचा खूप छान वापर करतो. हम्म. आणि आपलं आयुष्य त्यांनी खूप सोपं केलेलं आहे, सुखकर केलेलं आहे. रस्त्याच्या कडेला जी सुंदर सुंदर फुलांची झाडं दिसतात, पेल्टाफोरम आहे किंवा गुलमोहर आहे, हम्म. बहावा. जॅकेरंडा, ही सगळी जी झाडं हम्म. आहेत ती सुद्धा खूप सुंदर दिसत रस्त्याच्या कडेला. हो. आणि ती सुद्धा परदेशी झाडं आहेत. हो. तो अशी कितीतरी परदेशी झाडं आहेत की जी खूप सुंदर दिसतात, आपल्याला आवडतात आणि ती इन्व्हेसिव्ह नाहीये. हम्म. हम्म. म्हणजे परदेशी आणि स्वदेशी म्हणजे त्याला असं परदेशी म्हणजे असं त्याला तुच्छ आणि हुसकून लावायचं असं काही नाहीये. हा. ती फक्त मोनोकल्चर होता कामा नये. तिचं सुजाण पद्धतीने आपण लागवड किंवा वापर केला पाहिजे. केला पाहिजे. तुम्ही जे मगाशी नाव घेतलं झाडाचं की सगळीकडे खूप झालं आहे, त्याचं मराठी नाव काय? ग्लिरिसिडिया, ग्लिरिसिडिया किंवा गिरीपुष्प मराठीत म्हणतात त्याला. अच्छा. म्हणजे सुबाबूळ नाही ना, सुबाबूळ ज्याला म्हणतात ते? सुबाबूळ नाही, पण सुबाबूळ सुद्धा तसंच आहे. सुबाबूळ सुद्धा तसंच आहे, पण हो. सुबाबूळ नाही ते. सुबाबूळ हे अच्छा. वेगळं आहे. ते बारीक पानं असतात हो. सुबाबुळीची आणि पण त्याला ते पण त्या खूप शेंगा असतात. पटापटा वाढतं आणि ते त्याचेही पण खूप. खूप वाढतं आणि खूप हम्म. इन्व्हेसिव्ह आहे. हो. हम्म. हम्म. तसंच ते ग्लिरिसिडिया पण तसंच आहे. इन्व्हेसिव्ह हम्म. खूप आहे आणि खूप पटापट वाढतं. तर हम्म. आमच्याकडे ग्लिरिसिडिया आहे, पण ते नायट्रोजन खत पण त्याचं खूप चांगलं होतं. अच्छा. पण आमच्याकडे इन्व्हेसिव्ह पण त्याचा कधी त्यांनी दाखवला नाही, कारण आमच्याकडे सगळं जंगल त्याला काही असं त्याला कंट्रोलमध्ये ठेवतं बरं. हा, बरोबर. बाकीची झाडं. बरोबर. बाकीची झाडं खूप आहेत. हम्म. हम्म. आणि मग तुमची रोज म्हणजे तुम्ही किती वर्ष झाली तिकडे आता ह्याला राहताय? अ, आता आम्ही कायम इथे राहून 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली. त्या अच्छा. आधीपासून हे घर जागा घेतली होती, हे घर बांधलेलं होतं. त्याच्या हम्म. आधीपासून मी येत होते. पण प्रॉपर इथे राहून सगळं अॅग्रो टुरिझम हां, चालू करून. कायमस्वरूपी राहून मुलांचे शाळा, कॉलेज इथे येऊन ते आता 9 वर्ष झाली. अच्छा. मग तुम्ही स्वतः पण बागेमध्ये काम करता तुमच्या? येस. आणि आम्ही स्वतःचं पण आमचं म्हणजे पूर्ण स्वतः काम करून करतो आम्ही. अच्छा. आणि जंगलामध्ये एखादी म्हणजे चक्कर. आम्ही इथे ज्यावेळेला शिफ्ट ज्यावेळेला आता अनेक जण मला विचारतात नेहमी, की आम्हाला पण असं तुमच्यासारखं फार्म हाऊस घेऊन बांधून राहायचंय. पण ते कसं असतं, की त्यांना आधी शहरामध्ये पैसे मिळवायचे असतात आणि मग हं. नंतर येऊन फार्म हाऊसमध्ये राहायचं असतं. आणि ते शक्य होत नाही कधीच, कारण हे सगळे कॉन्सेप्ट सगळे फेल गेले आहेत. आमच्याकडे खूप फार्म हाऊसेस आहेत. हं. आणि हे शक्य होत नाही ह्याच्यासाठी, कारण आपण ज्यावेळेला ठरवलेलं असतं कधी जाऊन राहायचं ते म्हातारं वय हं. असतं. आणि त्या वयात आपल्याला काहीच शक्ती नसते, एनर्जी नसते, पेशन्स नसतो, काहीच नसतं आणि एकदम वेगळ्या ठिकाणी येऊन अप्रूव्ह होऊन येऊन राहणं अवघड हे आहे. इम्पॉसिबल होतं. आणि आम्ही आलो त्यावेळेला आमची मुलं खूप लहान लहान होती. म्हणजे अच्छा. मोठा मुलगा 5वीत शाळेत गेला हो. इथे आणि छोटा मुलगा 3रीत गेला. सो खूप अच्छा. लहान मुलांना चॉईसच नव्हता आणि त्याच्यामुळे मुलांना आता इथेच आवडतं. पण जर मोठी मुलं असताना तर मुलांना इंटरेस्टच नसतो या अशा नाही. ठिकाणी राहायचा. हो. राइट, राइट. आणि मग आई बाबा येऊन किती किती वयस्कर आई बाबा येऊन ते कसं काय राहणार, हा एक प्रश्न असतो. बरं. मुलं अजिबात कोऑपरेट करू शकत नाहीत अशा वेळेला. आणि त्याच्यामुळे हा सगळा कॉन्सेप्ट फेल होऊन जातो. आणि हं. थोडं जागा घेऊन ठेवायची हं. आणि मग तिथे जायचं. मग शनिवार रविवारी ते घर झाडून पुसून काढण्यापासून एक दिवस जातो, अगदी, भांडी घासण्यात अगदी. अर्धा दिवस जातो आणि मग परत झाकपाक करण्यात अर्धा दिवस जातो आणि मग उरलेला दिवस दमलो, विश्रांती बरं. अशामध्ये जातो. तर त्याच्यामुळे हा कॉन्सेप्ट सगळा फेल गेलेला कॉन्सेप्ट आहे. सो हे हे करण्यापेक्षा
अशा कृषी पर्यटन केंद्रांमध्ये किंवा आम्ही असं वृंदावनमध्ये एक फाइंड अ फार्मर फ्रेंड म्हणून एक आम्ही राबवतो, हं, की जिथे आम्ही इथे आमच्याकडे आलेले जे पाहुणे असतात ते आमच्या बाजूच्या शेतकऱ्यांकडे आम्ही घेऊन जातो. तिथे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांची भाजी त्या दिवशीला त्याला मार्केटमध्ये जाण्याचे कष्ट वाचवायचे. आपल्या हं, सगळी भाजी घेऊन यायची. हं. मग शहरातल्या बांधवांनी घेऊन जाऊन तुम्ही ती कुठे पण देऊन टाका, काही करा, काहीही करा तुम्ही त्या बरं, भाजीचं. पण त्या बरोबर. दिवशी जर शेतकऱ्याची भाजीचा सगळा लोड घेऊन यायचा, हं, तिथे आपण त्यांच्याकडे जाऊन जेवायचं, त्यांचे पैसे द्यायचे, त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन जायचा हं. आणि त्यांनी सगळी सांगितलेली माहिती ऐकायची. अच्छा. आणि हं, खूप छान हं. सांगतात ते आणि ओके. खूप छान एक्सपिरियन्स असतो. म्हणजे पाहुणे एकदम खुश असतात त्याच्यावरती. अच्छा. तर हा एक म्हणजे अशा पद्धतीचा एक काहीतरी राबवायला पाहिजे. आजूबाजूच्या हं. शेतकऱ्यांकडे जाऊन म्हणजे आपण स्वतःची जमीन घ्यायची, त्याच्यावर घर बांधायचं, त्याच्यावर वीज, पाणी सगळं आणायचं. शेती करणं तर अशक्य असतं कारण शेतीचं आपल्याला तुम्हाला काहीच ज्ञान नसतं. अनुभव तर मला हे नाहीये त्याचा. हो. लहानपणापासून माहितीये म्हणून आम्ही ते तगून गेलो इथे. हं. पण जर माहिती नसतं तर काहीच त्याला म्हणजे पर्यायच नाही. शेती करणं खूप अवघड आहे. तसं हो. नाही करता येत शेती. आणि इथे राहणं तर इम्पॉसिबल होऊन जातं एवढ्या जंगलामध्ये किंवा अशा एकदम एकट्या ठिकाणी जे खूप गजबजलेल्या ठिकाणी राहिलेले असतात. आमची पाहुणे सांगतात आम्हाला सुद्धा, 2 दिवस राहणं ठीक आहे, पण कायमस्वरूपी राहणं बरं. नाही कठीण. तेच म्हणजे तुम्ही मुंबईला होतात ना आधी? म्हणजे इथे हो, यायच्या आधी तुम्ही भांडुपला. मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी तिथनं ते सगळं सोडून अशा यायचं खूप मोठा डिसिजन होता आणि ग्रेट आहे बरोबर. म्हणजे तुम्ही मुलं लहान असताना तुम्ही असा डिसिजन घेतलात. खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणून म्हटलं मी की म्हणून ते सोपं झालं. मुलं लहान होती म्हणून, नाही तर मुलांना पण मॅनेज करायला लागलं असतं. हो, बरोबर. पण जसं म्हणालो की गौरीच्या किंवा सणावारांच्या ज्या आपल्या हे आहेत औषधी ज्या सगळा पाला जो आहे तो औषधी वनस्पतींचा वापर होतो. हां. तर तसंच थोडंसं मला रानभाज्यांबद्दल पण सांगा ना. रानभाज्या कारण मला अगदी उल्लेख करावासा वाटला. तुमचा मी व्हिडिओ बघितला, तर त्याच्यामध्ये तुम्ही मोरिंगाबद्दल सांगितलं आणि हल्ली जिकडे बघावं तिकडे वजन कमी करायचे, मोरिंगा खा. अमुक करायचं तर ते ते म्हणजे साधं आपलं शेवग्याचा पाला हे ऐकून मला खूप मजा वाटली त्या दिवशी आणि हे माहिती नसतं खरं सांगायचं तर. तर तुम्ही असं मला अजून काही छान अशी इंटरेस्टिंग माहिती सांगितलीत तर छान वाटेल. नक्कीच. तर हे मोरिंगा जे आहे, मोरिंगा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्याकडून परदेशात गेल्यानंतर त्या खऱ्या फेमस होतात. जसं आपलं योगा आहे ते पण तसंच झालेलं आहे. तर तसंच ते शेवग्यात आपला मोरिंगा झाल्यानंतरच ते आपल्याला कळलं की अरे हे एवढी वंडर ड्रग होती. तर अशा अनेक वनस्पती आपल्याकडे आहेतच. त्या शेवग्याचं तर खूप महत्व आहेच आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि खूप हाय क्वालिटी प्रोटीन आहे. हं. तसं एक अच्छा. स्पिरुलिना म्हणून सुद्धा एक अल्गी असते, ती सुद्धा आपल्या इथे असते. बरं. आणि तिचं हल्ली शेती केली जाते आणि त्याच्यात सुद्धा हाय क्वालिटी प्रोटीन असतं. पण ती स्पिरुलिना अल्गी जरी आपल्याकडे असली तरी सुद्धा त्याची विशिष्ट प्रकारची शेती केल्याशिवाय ती प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला मिळू शकत नाही. अच्छा. आपले वेगवेगळे जे जंगलातले अळंबी असतात वेगवेगळ्या हो, हो. किंवा आता ह्या ओळख पटण्यासाठी बाकी माणूस पाहिजे योग्य. हं. कारण जर का माणसाची ओळख जर का नाही पटली तर मग ते जंगलातल्या ज्या रानभाज्या असतात त्या चांगल्याच आपल्या कोणा म्हणजे पचनी पडू शकतात. वाईट प्रकारे ते सगळं विषारी पण त्याचं असतात इफेक्ट होऊ कधी-कधी. शकतात. हो, विषारी किंवा हं. आणि एकसारखे पोषण. दिसणारे असे खूप वनस्पती हां. असतात, खूप पानं असतात, खूप फुलं असतात, की जे अगदी एकसारखे दिसतात. पण त्याची आपल्याला ओळख पटत नाही कधी-कधी. आणि तर ह्या ज्या वनस्पती असतात, आता आपलं शेवळं जी असतात आपल्याकडे बऱ्याच म्हणजे मुंबईच्या लोकांना माहिती असेल किंवा हं. कोकणी लोकांना माहिती असते, की शेवळं काय प्रकार असतो. एक जंगली कांद असतो आणि बरं. त्याचं ही एक फूल असतं जे आधी मे मध्ये पावसाची जी हवा लागतं तसं ते हं. त्याचं फूल बाहेर येतं पहिल्यांदा आणि ते हं. फुलाची आपण भाजी करतो. अतिशय खाजरं असतं ते. त्याचा अच्छा. पण भाजी करणं म्हणजे एकदम किचकट आणि एकदम ज्यांना माहितीये तेच करू शकतात भाजी. हं. हं. तर ती शेवळं अगदी डेलिकसी समजली जाते. त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेवळाची जी पानं असतात, त्याचा कांद असतो त्याची पण भाजी करतात. अशा कितीतरी करटुली आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बोखे असतात म्हणजे चाईचे बोखे असतात किंवा भोवरीचे बोखे असतात किंवा तेलपटाचे बोखे त्यांची भाजी करतात. बरं. चाईचा मोहर असतो जसं असं फुलं असतात त्याची बारीक बारीक ती आता ह्या सुमारास आता येतील ते म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला ती बाजारात दिसतात आणि ती फुलं असतात त्यांची पण भाजी करतात. अशा रानभाज्यांचं तर खूप महत्व आहे कारण ती एकतर वर्षातनं एकदाच येतात. आम्ही ही पुड्याच्या फुलांची भाजी त्याचा पण एक व्हिडिओ केला होता आणि अतिशय गुणकारी असे हे असतात. असं आमच्या इथले लोक म्हणतात की हे एकदा तरी खायला पाहिजे. अच्छा. टाकळ्याची भाजी असते जी टाकळा. पोटाचे हो. वर्षभराचे आजार ती
एकदा तरी पावसाळ्यात खायची असं असं म्हणतात. म्हणजे वर्षभर अच्छा. तरी त्याला काही मेजर प्रॉब्लेम्स होत नाहीत. बर. तर असे कितीतरी रानभाज्या आहेत की ज्या आपल्याला अगदी रेग्युलर सेवन करायला पाहिजे, त्यांचं माहिती पाहिजे. हम्म. आणि प्रत्येक ठिकाणच्या रानभाज्या वेगवेगळ्या असतात. हा हे हा आपल्या इथली रानभाजी, हा मी म्हणते हे सह्याद्रीचे जे जंगल आहेत हा. त्याच्यामधली आहे. हम्म. पण हे हम्म. जर देशावरती गेलो, वरती पुण्याच्या बाजूला, तिकडे तिकडे त्यांची वेगळी असते, हम्म. भारंगी असते किंवा अजून वेगळी. कोकणामध्ये अजून डीप कोकणामध्ये भारंगी असते. हम्म. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या असतात, त्या त्यांनी हम्म. त्यांनी ते खायला पाहिजे सगळ्या हो. रानभाज्या. मग तुम्ही न्यूट्रिशनिस्ट आहात, तर तुम्ही हे अगदी तुमच्या याच्यातनं म्हणजे सांगायची तुमची इच्छा आहे की हे तुम्ही खा. कारण हे, आणि जिथे पिकतं तिथे खावं असं एक ते म्हटलं खायला जातं. पाहिजे. हा, की हा, तुम्ही जिथे राहता तिथलं तुम्ही जसं आपण आता मगाशी जसं म्हणलो की देशी झाडं आणि परदेशी झाडं हो. ह्याच्यात जसा फरक आहे, तसं रानभाज्या सुद्धा अगदी ते टिपिकली त्याच ठिकाणी येतात. त्याच्यामुळे तिथल्या हम्म. माणसांची जी गरज आहे, हम्म. तिथल्या बाकीच्या ज्या बाकीचे जे प्राणी आहेत, रोडंट्स असतात, त्यांची जी गरज आहे ती हम्म. बघून त्या झाडं त्यावेळेला तशा पद्धतीची फुलं आणतात, तशा म्हणजे मग सो दॅट त्यांचं पॉलिनेशन व्हावं असं, म्हणजे ते अशा पद्धतीचं ते सगळं त्यांची इकोसिस्टीम बसवलेली असते. आणि हम्म. त्यामध्ये आपण पण बसतो, माणसं सुद्धा. तर त्याच्यामुळे हम्म. आपण जिथली भाजी आहे तिथली ती खायला पाहिजे. हम्म. हम्म. आता तुम्ही बोलताना सह्याद्री म्हणजे वेस्टर्न घाटचा आपण आता उल्लेख केला, तर वेस्टर्न घाटबद्दल खूप सगळ्या जगभरात चर्चा होते. आणि तिथे प्रचंड जैववैविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी प्रचंड आहे असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी काय म्हणतो, खजिना आहे तिथे. आणि हम्म. असं खूप ऐकायला येतं की वेस्टर्न घाटची आता हळूहळू वाट लागायला लागलेली आहे. म्हणजे हो, हो. बरीच कारणं आहेत त्याच्या मागे. तर तुम्ही त्याबद्दल थोडं वैविधता म्हणजे काय? म्हणजे एकावर एक कसं ते अवलंबून असतं? अगदी छोटा एवढासा कीटक सुद्धा कसा आपल्या सर्व्हायव्हलसाठी कारणीभूत, त्याच्यात थोडंसं काहीतरी एक माहिती सांगा थोडीशी. जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणजे असं असतं की एक अतिशय कॉम्प्लेक्स अशी, म्हणजे अर्थात मी जसं मी मगाशी झालं, माझं त्याच्यात शिक्षण झालेलं नाहीये, त्याच्यामुळे मला बरोबर. त्याच्यातल्या व्याख्या किंवा हे सगळं एकदम जसं पुस्तकात आहे तशा हं, माहित नाहीयेत. हं, पण जे मला माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगते की जैवविविधता म्हणजे असं की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. म्हणजे शेती जी असते हं. ती वेगळी प्रकार आहे, म्हणजे त्या जैवविविधतेमध्ये ते येत नाही. येत नाही. हां. शेतीमध्ये सुद्धा जैवविविधता असू शकते, पण ती खूप कमी प्रमाणात असते. जंगलांमध्ये जेवढी असते ती खूप हं, जास्त असते. म्हणजे तिथले मशरूम्स असतात, तिथे तिथे लायकेन्स असतात, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात. आणि एकच प्रकारचे कीटक नाही, अनेक प्रकारचे कीटक असतात. हं. आणि तरी सुद्धा ते एकमेकांना वाढू देत नाही. म्हणजे एकावर दुसरा अवलंबून असतो, दुसऱ्यावर तिसरा असतो. हां. म्हणजे आता अ, जर का एखादा कीटक असेल, एखादा इन्सेक्ट असेल, तो शेताला नुकसान करू शकतो. हं. म्हणजे अख्खच्या अख्खं शेत खाऊन तो मोकळं करू शकतो. टोळधाड येते आणि सगळं शेत हो. खाऊन टाकते. पण हं. टोळधाडीला जंगल कधी घाबरत नाही. कारण अच्छा. जंगलामध्ये ते वेगवेगळे प्राणी असतात, पुढे पक्षी असतात की जे त्या टोळांची धाबा दणाणून जातात. म्हणजे हां, हां. जंगलावरती ते काही परिणाम करू शकत नाही. जसं हं. शेतांना तिथे दुसरं काही नसतं त्यांना खाण्यासाठी, त्याच्यामुळे ते सगळं संपवून टाकतात. आता उदाहरणार्थ शेतांना उंदीर त्रास देतात, घुशी त्रास देतात, खेकडे त्रास देतात. हो. पण हे जंगलांना देत नाही, कारण जंगलांमधली जी काही एक फूड चेन आहे ती हं, एकदम इंटॅक्ट असते. आणि हं, असायला पाहिजे, तर ते खरं बायोडायव्हर्सिटीने नटलेलं असं सजलेलं असं छान हं, ते जंगल आहे असं म्हणू शकतो. म्हणजे आता समजा एखादा बोरर असेल एखादा कोणता तरी, तर तो बोररनी आळ्या कुठे घातल्या ते बरोबर त्या पक्षाला माहिती असतं. तो बरोबर तिकडे जाऊन त्या खोडामध्ये जाऊन ती आळी काढून शोधून काढून तो हं, खाऊन टाकतो. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्यांच्या जाती असतात, त्या ह्याच्यामध्ये घरटी करतात पानांमध्ये. कधी कधी वास असतात वेगवेगळ्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणी घरटी करतात. आणि उंबर जे आपल्याकडे जे झाड आहे त्याच्यामध्ये हं. जे फर्टिलायझेशन होतं त्याचं, ते सुद्धा एक अतिशय इंटरेस्टिंग एक प्रकार आहे. हां. की एक प्रकारची वास पाहिजे, अगदी एवढीशी 2 मिलीमीटरची वास असते. हं. आणि ती मादी वास त्या उंबराच्या ज्यावेळेला फुल म्हणजे त्याचं जे, आता कितीतरी लोक म्हणतात की उंबराचं फुल कधी आम्ही बघितलं नाहीये, ते अतिशय हो. रेअर खूप असतं. हां. हं, रेअर असतं, ते कधी हं. दिसत नाही. खरं तर ते उंबराचं जे फळ असतं तेच त्याचं फुल असतं. आणि ओह! ते असं इन्व्हर्टेड, तो आणि आपल्याला जे दिसतं ते त्याचा देठ आहे तो. आणि हां. असं इन्व्हर्टेड ते आतमध्ये त्याचे परागकण असतात, ते जे छोटे छोटे दिसतात ते त्याचे परागकण असतात. म्हणजे ते जे आणि त्याच्यातून ते अंजिरासारखं असतं आणि त्याला ते जे ते ठिपके असतात ते ते त्याचं ओके. ते त्याचं फूल आहे. ते त्याचं फूल आहे. म्हणून ते ओके. आपल्याला दिसत नाही कधी. इन्व्हर्टेड देठ असतो त्याचा. तो देठाच्या आत ते फूल आलेलं असतं. हं, हं, हं. आणि त्याच्या आतमध्ये ती वास्प जाते, एक मादी वास्प.
ती ऑलरेडी फर्टाईल असते, ती अंडी घालण्यासाठी म्हणून आतमध्ये जाते. ते हम्म. जेव्हा पिकतं त्यावेळेला ती अंडी घालण्यासाठी सगळ्या त्या फुलांवरती फिरते. त्यावेळेला तिने बाहेरच्या उमरांच्या वरतून आलेले परागकण आणलेले असतात, जे मेल्स असतात, आणि हे ते फिमेल वरती ती सगळे सोडते. आणि मग तिथे अंडी घालून ती तिथे मरून जाते. ओ. आणि मग हम्म. नंतर तिला बाहेर जाण्यासाठी तिला चान्स नसतो, कारण तिची पंख बाहेर सोडून आलेली असते, हम्म. त्याच्यामुळे ती हम्म. तिथेच मरून जाते. आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळेला ते त्याच्यातनं काही मेल्स बाहेर येतात, काही फिमेल्स बाहेर येतात. आणि मेल्स असतात ते आधी बाहेर पडतात, आधी बाहेर निघून जातात. आणि तिथे मुंग्या वाट बघत बसलेल्या असतात त्या खाऊन टाकण्यासाठी, की ह्या कधी बाहेर येतील आणि आम्ही कधी खाऊ. तर ते मेल्स त्यांना स्वतःला सॅक्रिफाईस करून टाकतात, की आता मरून जायचं म्हणून. आणि मग ते मरून जातात, त्याच्यातले काही असतात ते उडून जातात मेल्स. आणि मग नंतर त्या फिमेल्स असतात, त्या पंख असतात त्यांना, आणि त्या पंख घेऊन ते मेल्स त्यांना बाहेर जायला भोग पण केलेलं असतं. आणि मग नंतर मग आपण कधी कधी बघितलं तर उंबर उघडून बघितल्यानंतर त्याच्यातनं किडे बाहेर येतात, ते ओ. उडणारे किडे असतात, त्या सगळ्या हा. वास असतात त्या. आणि ते जर ओके. आपण नाही उघडून बघितलं तर त्या आपोआप त्यांच्या त्या किड्या ह्याच्यातनं बाहेर पडून जातात. आणि मग नंतर इथले परागकण घेऊन ते बाहेरच्या दुसऱ्या कशात तरी जाऊन उंबरामध्ये जाऊन त्यांचे त्यांचे ते फर्टिलायझेशन करत असतात. असं तिचं एक किमया, सायकल असतं. तर अशा खरोखर असं निसर्गाची सगळं कमाल आहे लावून खरंच. दिलेलं. हो, हो. आणि ते एवढूशा किड्यांना सुद्धा ते एवढं महत्वाचं काम दिलेलं असतं. आणि असे कितीतरी, म्हणजे जंगलामध्ये ह्याला कशाला फरक पडत नाही, कितीतरी किडे असतात, कितीतरी वेगवेगळे उंदीर असतात. आता आमच्याकडे जो उंदीर घुशी असतात, पण ते अशा कधी बाहेर दिसत नाही. हम्म. हम्म. कारण आमच्याकडे त्याच्यावरच त्याला ते ज्यांचं खाद्य आहे ते साप असतात, ते अजगर असतात, ते घोरपडी असतात, नंतर मुंगूस असतात, पक्षी असतात वेगवेगळे जे घिरट्या घालत असतात. त्याच्यामुळे असे कोणीच असे बाहेर फिरताना दिसत नाहीत त्यांच्या हा. वेळेशिवाय. तर हे सगळं हम्म. कंट्रोलमध्ये ठेवणं हे जंगलाचं काम आहे. आणि हो. त्याच्यामुळे ते ही बायोडायव्हर्सिटी फार महत्वाची आहे. आणि वेस्टर्न हम्म. घाटमध्ये जी बायोडायव्हर्सिटी जास्त आहे, मला असं वाटतं याचं कारण मला असं वाटायचं कारण असं आहे की आपल्याकडे जे टेम्परेचर आहे, हम्म. वातावरण आहे, योग्य प्रमाणात पाऊस, योग्य प्रमाणात ऊन, योग्य प्रमाणात सगळं, म्हणजे कुठे असं बर्फ पडून खूप काही त्रास होतोय हा. अशातला भाग नाही, बरोबर. किंवा रणरणचं ऊन आहे, पाऊसच पडत नाही, किंवा अति पाऊस पडतोय, किंवा खारं पाणी आहे, असं काही नसल्यामुळे आपल्याकडे ही बायोडायव्हर्सिटी जास्त जास्त असं आहे. असेल. हम्म. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते आता सगळे नुकसान करायला लावलेलं आहे सगळं, तर कारण आपल्याला कुठे शिस्त नाहीये आणि सगळी जंगलं जाळून टाकतात. आणि त्याचा काय परिणाम होतो हे असं वाटतं की ते निसर्ग राजा आमच्यावर काय कोपला, काय देवाचं काय हो. आमच्यावर, सगळं देवावरती ढकलून द्यायचं, म्हणजे आपण करायचं आणि देवावरती ढकलून द्यायचं, हे काही बरोबर नाही. बरोबर. आपण पण त्याची जबाबदारी, म्हणजे आपणच ते जबाबदार आहोत त्याच्यासाठी, आणि आपण ती जबाबदारी तेवढी घ्यायला पाहिजे. अगदी. हां, मला ह्याच्यात एक वाक्य आठवतं. आमच्या इथे गोव्यामध्ये ना, एक ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड एक छान संस्था आहे आणि आम्ही त्याच्याशी आहोत कनेक्टेड. तर तिथे मी हे ऐकलं होतं, की सेव्ह प्लॅनेट, सेव्ह प्लॅनेट, सेव्ह प्लॅनेट. हल्ली मुलांना बऱ्याच चित्रकला स्पर्धा असतात, हे असतं. तर सेव्ह प्लॅनेट, प्लॅनेटला सेव्ह करण्याची आपल्याला गरज नाहीये. प्लॅनेट सेव्ह हम्म, होणार आहे. आपण मरणार हम्म. आहोत. सो ॲक्चुअली हो. नॉट सेव्ह प्लॅनेट, सेव्ह अवरसेल्व्हज. हे हा, त्याच्यामध्ये खरं तर ती जी काही चित्र आहे ती सेव्ह, खरंय. ती तुम्ही स्वतःला सेव्ह करणं गरजेचं आहे. कारण नाहीतर तुम्ही टिकणार नाही. मला हे अगदी मेन्शन करायला आवडेल. मी तुमचा मशरूम्सवरचा व्हिडिओ बघितला. आपण आता बोललो तसं. हो, केवढ्या वेगवेगळ्या लेव्हल्सवरती, वेगवेगळ्या प्रकारची ती मशरूम्स आणि ती किती सुंदर दिसत होती. हो, म्हणजे चित्रकार पण आहे एक निसर्ग हा हो. मोठा. किती सुंदर आणि म्हणजे मशरूम सारखा. मशरूमचं एक खूप मोठं काम असं आहे की ते मशरूम्स ह्या जंगलाला एक इंटरनेटची सेवा देतात. ओ. म्हणजे ते मशरूमचं जे मायसेलियम असतं ते त्या झाडांच्या रूट्सना कनेक्ट करतं. आणि त्याच्यामुळे ज्या जंगलांमध्ये खूप जास्त मशरूम्सच्या व्हरायटी आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकार मशरूम्स आहेत, जंगलं खूप सशक्त आणि खूप चांगली जंगलं असतात. याचं कारण असं आहे की मशरूम एक जंगलाच्या त्या लांब कुठच्या तरी किलोमीटर्सच्या पुढे कुठे जर एखादा रोग आला असेल, किंवा झाडं तोडली जात असतील, किंवा काहीतरी वणवा लागला असेल, तर इकडूनच्या झाडांना ते समजतं, लांबच्या झाडांना. आणि त्याच्यामुळे ती झाडं त्याचे रेझिस्टन्स तयार करतात, त्याच्यासाठी काय जे करायला लागेल ते करतात. आणि त्याच्यामुळे ती ह्या बाजूची झाडं तरी सेफ राहतात. ओ. सो बर. एवढं त्यांचं ते कनेक्शन असतं. आणि त्याच्या बदल्यात ती झाडं त्यांना जे अन्न तयार करतात ते देतात, म्हणजे जे हा, म्हणजे ते ग्लुकोज असतं, पॅरासाइट्स ग्लायकोजन असतं. आहेत ना मशरूम्स. पॅरासाइट्स नाही, पॅरासाइट्स नाही, इट्स अ सिम्बियोटिक रिलेशन. सिम्बियोटिक ओके. म्हणजे तू मला मदत करायची, मी तुला मदत करायची. आणि सहजीवन. पॅरासाइट हा. म्हणजे पॅरासाइट म्हणजे त्याच्यावरतीच तो अवलंबून असतो, म्हणजे तो मारून अवलंबून टाकतो असतं. त्याला.
हा, शेवटी त्या तसं झाडाला नाही. म्हणजे अमरवेल जो असतो तो पॅरासाइट आहे, तो त्या झाडाला शेवटी मारून टाकतो, म्हणजे अच्छा. खाऊन पिऊन त्याच्यावरतीच जगतो आणि मारून टाकतो. हम्म, हम्म. जसं तसं मलेरिया नाही. हा पॅरासाइट आहे, हा, म्हणजे तसं नाही. मशरूम पण आणि ते सिम्बियोटिक सहजीवन. रिलेशन. हा, हा, सहजीवन सहजीवन आहे, करतात. बरोबर. हा, सहजीवन अच्छा. आहे. ओके, ओके. आणि असाच ह्याचा पण व्हिडिओ ऐकलेला मध्ये बघितला मी, तो ग्लोबल वॉर्मिंगचा. म्हणजे मला अगदी ते मेन्शन करायचंच आहे, की आपण जे आता बोललो त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये, की ग्लोबल वॉर्मिंग ही नॅचरल प्रोसेस आहे. ही बरोबर. हां, म्हणजे तुम्ही जे म्हणालात, की ग्रीन हाऊस गॅसेस किंवा हे हे खूप नॅचरल आहे आणि ते ते होतंच. ते दर थोडे-थोड्या वर्षांनी हो, होतच असतं किंवा ती प्रोसेसच बरोबर. आहे. मग बरोबर. सध्या जी ग्लोबल वॉर्मिंग जर झालंच नसतं तर आत्ताचं जे टेम्परेचर आहे 15 डिग्री सेंटीग्रेड, हे आपलं एव्हरेज टेम्परेचर आहे. हां. पण जर का ते ग्लोबल वॉर्मिंग नसतं झालं तर ते टेम्परेचर मायनस मध्ये गेलं असतं आणि मग आत्ता जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ती कधी झालीच नसती. जे हं, आत्ता हं, हे सगळं आपण वेगवेगळं बघतोय सगळं, ते तसं कधी झालंच नसतं. हं, हं. तर ग्लोबल वॉर्मिंग हे आपल्या पृथ्वीला वॉर्म ठेवतं आणि आपल्याला जे लिव्हेबल असं जे प्लॅनेट अर्थ झालेलं आहे तसं ते लिव्हेबल ठेवतं. ते अच्छा. आपल्याला एक कुठेतरी उष्णता लागते, थोडीशी वॉर्मथ लागते, ती आपल्याला बरोबर हे आहे. ग्लोबल हां. वॉर्मिंगमुळे मिळते. पण माणसाने आपल्या हस्तक्षेप करून ते इतकं त्याचं स्पीडअप केलंय की ते आता हां. त्याचं ग्रीन हाऊस गॅसेस आणि तेवढं सगळं महत्व त्याला प्राप्त झालंय. पण असं हे नॉर्मलच आहे. हे असं मला असं वाटतं देवाने असं काहीच बनवलेलं नाहीये की जे निरुपयोगी तुम्हाला आहे किंवा नसायला पाहिजे, हां. ज्याने हं, काही हं. नुकसान होईल असं काही बनवलेलंच नाहीये. बहुतेक नुकसान होईल असं एक प्राणी माणूस बनवला असेल, त्याला त्याला असं की अगदी बाबा नाही, खरं आता आहे. कधीतरी आपल्याला नाश करावाच लागेल ना काय सगळं. तर ते नाश करण्याचं पण एक वेपन असायला पाहिजे म्हणून कदाचित बनवलं असेल. हं, पण हं. हे माणसाचं जे आयुष्य आहे हे अगदी जसं पृथ्वीचं आयुष्य जर का 100 वर्ष धरलं तर माणूस आतापर्यंत काही मिनिटं एवढाच जगला आहे पृथ्वीवरती. आणि एवढ्या काही मिनिटात जर का त्यांनी एवढं नासधूस करू शकतो आणि एवढी कमी माणसं, म्हणजे माणसं पण खूप जास्त नाही आहेत आपल्या पृथ्वीवरती, 70% तर पाणीच आहे, तेवढे हो. जागाच नाही. आणि त्या जेवढी जागा आहे त्याच्यातली पण लिव्हेबल जागा खूप कमी आहे आणि त्याच्यातली सुद्धा माणसं राहतात ती जागा कमी आहे. त्याच्यामुळे एवढी कमी माणसं एवढं काही मिनिटात जर नुकसान करू शकत असेल तर ते काय आहे, म्हणजे असं म्हणजे इट्स नॉट हं. सस्टेनेबल. म्हणजे ह्या हां. प्लॅनेटसाठी माणूस नाही, सस्टेनेबलच नाही. हं, हं. म्हणजे आपण त्याला स्पीडअप करतोय. ती प्रोसेस खूप नॅचरल आहे. स्पीड. पण आपण आपल्या जो किंवा आपल्या ज्या चुका आहेत, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये त्याला स्पीडअप करतोय. म्हणूनच सगळीकडे बरोबर. प्रचंड उन्हाळा वाढणं, सगळं टेम्परेचरचं खूप. आपण अति लहान पाऊस असताना पडणं, अति हो, थंडी. हो. ते सगळं त्यामुळे आहे. अ, आणि तुम्ही आता तिथे इतकी वर्ष राहताय, की इव्हन लहानपणापासून जंगलाच्या तुम्ही झाडांच्या एवढ्या जवळ आहात, निसर्गाच्या एवढ्या जवळ आहात. तर तुम्हाला असा काही रोमांचक काही अनुभव आतापर्यंत असा आला आहे का? की कारण असं एक म्हणतात, की झाडांशी तुम्ही बोला, झाडांना सुद्धा भावना असतात आणि ते रिस्पॉन्ड पण करतात. तर त्याविषयी, त्या संदर्भात किंवा असा काही अनुभव तुमचा आहे का? असे अनुभव तसं म्हणलं तर बरेच असतात, बरेच आहेत. एक आमच्या लिंबाच्या झाडाला लिंब लागत नव्हती आणि आम्ही दोघं जण, म्हणजे मी आणि माझे यजमान, आम्ही बघत होतो की काय हे झाड, काय ह्याला काही लिंब लागत नाहीत वगैरे. तर आपण काय नाही, आता हे झाड असं तोडून टाकूया आता. आणि आमच्या माणसाला बोलवलं, म्हणलं आईये शंकर, जरा हे कोयता आण आणि हे झाड 2 दिवसात मोडून टाक, तोडून टाक, ह्याला नकोय आपल्याला हे झाड. तर ते त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तुला फुलं आली आणि ओह! आता ते झाड एवढं लिंब देतं की म्हणजे झाडाला ते भीती वाटते. हां, की ही एक आपल्याला. गोष्ट. दुसरी गोष्ट अजून लक्षात येते ती म्हणजे जी झाडं असतात ती बेल असतात, त्यांना असे कितीतरी वेळा असे आजूबाजूला कुठे आधार नसतो, हं. लांब कुठेतरी आधार असतो आणि ते आधार तिकडे त्या झाडाला दिसलेला असतो आणि तो वेल त्या बाजूला चाललेला असतो. म्हणजे इतकं आश्चर्य आहे, म्हणजे त्या झाडांना कुठे डोळे दिसत नाहीत आपल्याला आणि आजूबाजूला कुठे सेन्स करायला पण त्यांना काही दिसत नाही, पण हो. तरी त्याला तो तिकडूनचा तो लांब कुठला तरी आधार दिसलेला असतो आणि त्या दिशेला ते झाडं जातात. त्याच्यानंतर हे सगळं निसर्ग जो असतो तो बेसिकली एकदम श्रूड असतो. श्रूड म्हणजे जसं असायला पाहिजे तसं, म्हणजे हं. क्रूर नाही. क्रूर हा माणूस आहे किंवा वेगळं. क्रूर हे काही काही एक काही माणसं क्रूर असतात. पण बरोबर. निसर्ग आहे तो श्रूड आहे. श्रूड हं. म्हणजे की हे जसं आहे असायला पाहिजे तसं, जीवो जीवस्य जीवनम, जसं ते हं. असेल तर तसं. हं. कितीतरी वेळा असं लक्षात येतं की हे आता एक बारीकसा साप होता, त्याने एक मोठ्या बेडकाला पकडला होता.
आणि असं वाटलं होतं की ह्याला सोडवावा का काय करावा, पण नाही मग आम्ही त्याला सोडवलं. कारण आणि तो एवढा मोठा बेडूक शेवटी त्याच्यातच पळून गेला. अ, पण म्हणजे असं बघणं, असं दिसणं हे सुद्धा इतकं भयानक आहे की किती बरं आहे की आपण तो बेडूक नाही आहोत, किंवा कधीतरी आपण असलो असू ते बेडूक. म्हणजे किती ते बिचारे त्यांना एवढं एवढ्या ओपन नेचरमध्ये, एवढ्या ओपन निसर्गामध्ये त्यांना राहावं लागतं, आणि एवढं त्यांना सतत रोज ती त्यांची जीवाशी खेळ असतो. एकदा असं पण झालं होतं की आमचं जे ही जी टेकडी आहे, तर ती आमच्या पश्चिमेच्या बाजूची जी टेकडी आहे, तिथली जी सगळी सागाची झाडं, ती सगळी एकदम सागाची झाडं ती सगळी एकदम अशी जाळी जाळी झाली पानांची सगळ्या. आणि अच्छा. समजे नाही ते काय एवढं झालं, आणि ते एकदम ती सगळी झाडं नीट पानं गाळून टाकली आणि एकदम जाळी झाली त्या पानांची. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की एका विशिष्ट पॉइंटला ती जाळी व्हायचं थांबलंय, आणि इथून पुढची त्याला असे कीटक लागतात, ते असे काळ्या रंगाच्या आळ्या असतात, आणि त्या सगळ्या ती जाळी करून टाकतात. आणि हम्म. असं लक्षात आलं की एका विशिष्ट पॉइंटला ती जाळी तिथून तेवढ्या झाडांना मागे लागलेली आहे, इथे पूर्वेच्या झाडांना ती लागत नाही. ओ. तर ते म्हणजे इट्स अ टाईप ऑफ कम्युनिकेशन, की आता ही अशी किडे आलेले आहेत. आणि हा. तर त्याच्यामुळे काय झालं, ती जाळी का आली नाही, कारण पूर्वेच्या झाडाने ती पानं धरून ठेवली होती. पानं बाहेरच येऊ दिले नाहीत. म्हणजे पानं अशी बारीक एवढ्या एवढ्या स्टेजमध्ये, सागाची पानं खरं तर आयडियली मोठी जुलैमध्ये असतात. एवढी मोठी हम्म. व्हायला पाहिजे. हम्म. हा. पण ती जून पासूनच त्यांना ती आळी लागायला सुरुवात झाल्यामुळे त्या पूर्वेच्या टेकडीकडची जी काही झाडाची पानं होती, तिने अजून बाहेरच काढली नव्हती, नुसती काड्या काड्या होत्या. ओ. आणि अगदी बारीक एवढी 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 पानं आली होती, अजून ती धरून ठेवलं होतं तिने, आणि ती पुढे मोठीच होत नव्हती. आणि जेव्हा त्या आळ्यांचं तो इन्फेस्टेशन संपलं, त्याच्यानंतर त्याला ती पानं आली, आणि नेक्स्ट आठवड्याभरात ती लगेच मोठी मोठी होऊन गेली. तर त्यांनी ते असं धरून ठेवू शकतात, जसं मी मगाशी सांगितलं की मशरूम्स ते कसं कनेक्ट करून हो. ते हे करतात. हो. त्याचंच एक उदाहरण ते असावं, की कसं हे झाडं कम्युनिकेट करू शकतात एकमेकांशी. हम्म. 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 हे सर्वायवल इन्स्टिंक्ट खूप जबरदस्त असतो खूप जबरदस्त असतं. निसर्ग. खूप इंटरेस्टिंग आहे हे, ऐकत राहावं असं वाटतंय तुम्ही जेवढं सांगाल तेवढं. कारण हे एवढं प्रचंड आहे, वास्ट आहे की म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या. रोजचेच अनुभव आहेत. हो. बरोबर. रोजचे अनुभव आहेत, रोज त्याच्यामध्ये न संपणार आहेत. असं. पण खूपच छान वाटलं, मजा आली ऐकायला खूप. आणि तुम्ही जे व्हिडिओज बनवता तर ते तुम्ही त्या म्हणजे ते खूप चांगलं माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू. तुम्ही काय संदेश द्याल या एवढं तुम्ही आता जे आपण बोललो छान, तर त्यातनं तुम्ही यूथला म्हणा किंवा इव्हन आपल्या वयाला सुद्धा, आपली जी पिढी आहे त्याला सुद्धा काय संदेश द्याल? आपलं हे जे सगळी इकोसिस्टीम आहे, जी आतापर्यंत ही जी पृथ्वी आहे, हे आपलं एक घर आहे, एक प्रकारचं म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरं आपल्याकडे घरच नाहीये. पण कितीही उड्या मारल्या, कितीही विचार केला की मंगळावरती जाऊन हो. राहायचं, तरी सुद्धा ते आपल्याला आत्ता ह्या क्षणाला शक्य नाहीये. आणि इथून अख्खं आपलं घर सोडायचं आणि तिथे जाऊन राहायचं, हे किती अवघड असेल. आपले ते सायफाय मूव्हीज असतात, ते बघू शकतो आपण कधी, आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ती किती अवघड असतं, किती अवघड वातावरणात तिथे राहणं हे अनइमॅजिनेबल आहे. ही पृथ्वी जी आहे तीच आपल्याला सेव्ह करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. ते बाकी शोध लावायचे ते लावू द्या, त्याच्यात काय, त्याचं काही त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. पण अ, हे जो आता प्रत्येकाला जेवढा हातभार लावता येईल, तो कोणत्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, आणि गव्हर्नमेंटनी प्लास्टिक बंद करायला पाहिजे, आणि गव्हर्नमेंटने असं करायला पाहिजे, आणि गव्हर्नमेंटनी कचरा टाकणाऱ्यांना काय जेलमध्ये टाकायला पाहिजे, त्यांच्याकडनं फाईन घ्यायला पाहिजे, असा विचार कधीही न करता आपल्याला आत्ता काय जमेल तेवढा विचार करायला पाहिजे, आणि त्याच्या दृष्टीने पाय पुढे टाकणं ही आत्ताची फार भयंकर गरज आहे, हम्म. अतिशय महत्वाची गरज आहे. त्याच्याशिवाय आपलं हे म्हणजे आता तसंही हे इरिव्हर्सेबल आहे असं म्हणतात सायंटिस्ट. आता हे जे ग्लोबल वॉर्मिंग ज्या स्टेजला गेलेलं आहे, ते आता परत मागे फिरण्यासारखं नाहीये. पण हम्म. ते निदान स्लो होऊ शकतं. स्लो होऊ निदान ते परत, शकतं. हा, हम्म. निदान आपल्याला अजून काही मिलियन आयुष्य मिळेल आपल्या ह्या प्लॅनेटला. हम्म. आणि म्हणजे प्लॅनेटला म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात आपल्याला अजून काही जीवसृष्टीला. वर्ष, हा. हा, आपल्या जीवसृष्टीला थोडं अजून हम्म. आयुष्य मिळेल. दुसऱ्या प्राण्यांविषयी सेन्सिटिव्हिटी ठेवायला पाहिजे. आपण दे दणादण प्राणी मारतो, काय साप दिसला की तो विषारी आहे, बिनविषारी आहे, दे दणादण मारून टाकतो. आणि जे असं कितीतरी वेळा दिसतं की अगदी लहान बारीकशा पिल्लाला सुद्धा सापाच्या मारून टाकतात. म्हणजे असा पण विचार नाही करत ते कोणाच तरी पिल्लू आहे, आपलं पण पिल्लं असं, आपली पण बाळं असत, आपल्याला जर आपल्या बाळाला कोणी चिमटा घेतला तरी आपल्याला आवडत नाही.
तर त्या म्हणजे एवढ्या जीवाला आपण सरळ मारून टाकतो. म्हणजे इट्स रिअली इनह्युमन. म्हणजे हम्म. ह्युमॅनिटी किंवा माणुसकीच्या पूर्णपणे विरोधात आपण आता चाललोय आणि तसं नाहीच चालून उपयोग. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाला फार मोठं काही आपण सेव्ह करू शकत नाही. आपण फक्त त्याचं नुकसान करणं जर थांबवलं तर ते आपोआप रिजनरेट होत राहतं. त्याला रिजनरेशनला आपल्याला काही करावं लागत नाही. तुम्ही वेगळीकडून झाडं आणून लावा किंवा काय असं काही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त ती तोडू नका, तुम्ही जंगलाला आग लावू नका, तुम्ही फक्त ते कचरा टाकू नका, तुम्ही ती बाकीचे प्राणी मारू नका, तुमच्या घरात आलेल्या वस्तू म्हणजे कुठेतरी म्हणजे काय मधमाशीचे पोळ दिसलं की जाऊन पाडायचं, मारायचं आणि खायचं. म्हणजे हे असं बरोबर नाही. म्हणजे आता आमच्याकडे कितीतरी मधमाशीची पोळं असतात, पण आम्ही कधीच हात लावत नाही. ती जी मधमाशी पालन करणारे असतात त्यांनी ते करावं बिझनेस म्हणून, आणि तिथून आलेला मध आपण डीमार्ट मध्ये मिळतो, काय अजून सुपर मार्केटमध्ये मिळतो, तिथून आणून खावा. त्याच्यासाठी तो जंगलातला जाऊन मध काढायचा, तिकडून जाऊन हे इकोसिस्टीम डिस्टर्ब कर, ती जाऊन डिस्टर्ब कर, ह्या जंगलात जायचं, तिकडे आगी लाव, असं करू नये. ही तर इकोसिस्टीम आपोआप रिजनरेट होतच आहे. तिला हम्म. फक्त रिजनरेट होऊ दे, तिच्या मध्ये हम्म. मध्ये जाऊ नका. हे मला असं सांगावं असं वाटतं. हम्म. आणि आपली जी मुलं आहेत त्यांना हे सगळी भीती घालायची, जंगलात जाऊ नको, तिथे असं जाऊ नको, तिथे तसं असतं, तिथे अशी किंवा ह्या कुत्र्याला हात लावू नको, अशी ही भीती घालणं ही चुकीची आहे. पण काळजी घेणं आणि भीती घालणं ह्याच्यात फरक आहे. हम्म. सो ती काळजी आपण अप्रोप्रिएट काळजी. आता आम्ही जंगलात राहतो, आम्ही काय काळजी घेत नाही का? खूप हो. काळजी घेतो. हम्म. आम्हाला एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीची काळजीच घ्यावी लागते. जसं तुम्हाला शहरात गेल्यानंतर डावीकडे बघायचं, उजवीकडे बघायचं, मग रस्ता क्रॉस करायचा, हे जसं सांगावं लागत नाही, तसंच आमच्यासाठी सुद्धा काही नियम असतात जे आम्हाला सांगावं लागत नाही, किंवा जे जंगलामध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ते सांगायला लागतात, बाकीच्यांना ज्यांना माहिती नसतं. तर हे असे नियम, जंगलाचे नियम पाळले तर आपल्याला खूप सुखकर होऊ शकतं हे सगळं. आणि त्याला डिस्ट्रॉय करणं हे थांबवायला पाहिजे. हम्म. आणि ते आपण आपल्यापासून सुरू करू शकतो. अगदी छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा त्या, किमान अगदी. म्हणलात तसं की साप दिसला छोटं पिल्लू नका मारू, किंवा प्लास्टिक. मला पण हे सांगावंसं वाटेल की साधी गोष्ट आहे, चिप्स खाल्ले खा ना तुम्ही, पण त्याचं जे रॅपर आहे ते कारमधनंच मस्त बसून रस्त्यावर टाकायची तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. घरी येऊन तुम्ही तुमच्या घरच्या डस्टबिनमध्ये, कारण ते शेवटी रिसायकलिंगला जातं. असं एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्यापासून कॉन्ट्रीब्युशन सुरू करू शकतो. तर छान, मस्त. तुमच्याशी खूप रंजक माहिती पण मिळाली आणि खूप छान त्यातनं शिकायला पण मिळालं. आणि हे तुम्ही जे फार्म हाऊसबद्दल सांगितलं ते अगदी खरं आहे. ती गोष्ट अगदी खरी आहे, की आवड आहे म्हणून छान वाटतं म्हणून करणं, पण त्याचं योग्य वय कोणतं आणि त्याच्यातनं आउटपुट काय आहे, हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि खूप छान वाटलं. खरंच आणि जर का तुम्ही कोणाला शेतावरती जंगलात जाऊन राहायची इच्छा असेल तर तरुण वयात. म्हातारपण हे वय नाही. नाही, बरोबर. आणि तुमच्या एवढ्या बिझी, खरंच मोठं तुमचं बिझी शेड्यूल आहे, त्याच्यातनं तुम्ही वेळ काढून आलात, मला तेवढा वेळ दिला, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी जेव्हा मी नक्की तुमच्या वृंदावनला एकदा नक्की भेट देईन. जरूर आवडेल मला यायला, बघायला. आणि तुमच्या या सगळ्या कार्यासाठी, सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप छान गप्पा झाल्या केतकीताईंशी. खूप छान छान माहिती सांगितली त्यांनी, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल, बायोडायव्हर्सिटी बद्दल, आणि एक छोटासा संदेश त्यांनी त्यातनं दिलेला आहे की छोटंसं कॉन्ट्रीब्युशन तुमचं एक किती महत्वाचं ठरू शकतं. तर जरूर ह्याच्यावरती विचार करा. आणि ही पॉडकास्ट कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची काही सजेशन्स असतील की हा विषय यायला पाहिजे, या विषयाची पॉडकास्ट व्हायला पाहिजे, तर तेही तुम्ही जरूर कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, अँड फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. थँक्यू सो मच.